मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 सोलापूरच्या विमान सेवेची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। सोलापूरची विमान सेवा लवकरच चालू होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे, अशी प्रतिक्रिया सोलापुरातील उद्योजक केतन शहा यांनी दिली आहे। सोलापूरची विमान सेवा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। सोलापूरची विमान सेवा चालू होणार ही आता काळ्या दगडावरची रेष आहे। कुठलेही पुढारी काही जरी म्हणले तरी सोलापूरची विमान सेवा ही नक्कीच चालू होणार। आजच खासदारांनी रिपोर्ट दिला आहे की रनवेवरचा एक स्तर तयार झालेला आहे, अजून 2 स्तराचं काम चालू आहे। पार्किंग 50 गाड्यावरनं 100 गाड्याचं पार्किंग केलेलं आहे। 2 विमानं पार्किंगसाठी स्लॉट तयार केलेलं आहे आणि 1 एकर जागा ही इथं ट्रेनिंग सेंटर, पायलट ट्रेनिंग स्कूल इथं होणार आहे। त्याच्यासाठी 1 एकर जागा त्यांना देण्यात आहे। त्याचंसुद्धा बिल्डिंगचं काम चालू होईल। 47 कोटी रुपये त्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने अलॉट केलेले होते। तर निश्चितच आता जसं कंपाऊंड वॉलचं काम चालू आहे, बिल्डिंगचं काम चालू आहे, आगमन आणि निर्यातीच्या ठिकाणीचं सिटिंग अरेंजमेंट वाढवत आहेत। ह्या सगळ्या गोष्टींमुळं थोडं वेळ लागत आहे। चिमणी पडल्यानंतर लोकांना वाटलं होतं की ताबडतोब विमानसेवा चालू होईल, परंतु हे सगळे कामं पूर्ण झाल्यानंतर आजच खासदारनी आणि एअरपोर्ट अथॉरिटी मॅनेजरनी स्टेटमेंट दिलेलं आहे की जून, जुलै किंवा ऑगस्टपर्यंत विमानसेवा नक्कीच चालू होईल। कालच आम्ही कोल्हापूरला श्री संजय घोडावत स्टार एअरलाइन्सचे त्यांची मुलाखत घेतली। ह्या अगोदरसुद्धा आम्ही त्यांना भेटून विनंती केली होती की सोलापूरपासून तुम्ही विमानसेवा चालू करा। त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं माझे नवीन 2 विमानं येत आहेत, मी ते बेळगाव किंवा बेंगलोरपासून वाया सोलापूर चालू करेल। आणि कालच्या भेटीमध्ये त्यांनी सांगितलं की निश्चितच केतनभाई, मी सोलापूर ते मुंबई विमानसेवा चालू करणार आहे। उडान योजनेअंतर्गतसुद्धा मी अर्ज करत आहे व उडान योजनेमध्ये सोलापूर ते मुंबईला स्लॉट जरी नसेल तरी मी तो स्लॉट मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी निश्चितच सोलापूरला विमानसेवा चालू करणार, ह्याच्यात त्यांनी मला ग्वाही दिलेली आहे। म्हणजे आपल्या सर्वांच्या प्रयत्नाला यश येईल। दुसरी एक आनंदाची बातमी आहे, सांगोला येथे एक दूध डेअरी आणि आईस्क्रीमची मोठी फॅक्टरी तामिळनाडूची येत आहे। त्यांचे कंडिशन एक आहे, त्यांनी जागा घेतलेली आहे, पण भूमिपूजन केव्हा करणार तर विमानसेवा चालू झाल्यानंतर आम्ही भूमिपूजन करणार आणि 100 कोटीचं इन्व्हेस्टमेंट इथं यायचं सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यामध्ये कुठेही जरी उद्योग आला तर इथल्या मुलांना रोजगार मिळणार आहे। ह्या दृष्टिकोनातून विमानसेवा चालू व्हायच्या अगोदरच कारखाने यायला चालू झालेले आहेत, ही एक आनंदाची गोष्ट आहे। नक्कीच विमानसेवा चालू होईल। आता हे काम भारतीय जनता पक्षाचं आहे, सत्ताधारी पक्षाचं आहे। त्यांनी जर विमानसेवा लवकर नाही चालू केली तर त्यांना मतदानावर परिणाम पडेल आणि मतदार म्हणतील की तुम्ही विकासाला आडवं येतात आणि तुमच्या हातनं विकास झालेला नाही आहे। म्हणजे आता भारतीय जनता पक्षाचं कर्तव्य आहे की त्यांनी विमानसेवा लवकरात लवकर चालू करावी आणि इतर पक्षावाले जे चॅलेंज दिलेलं आहे ते चॅलेंज त्यांनी स्वीकारून हे काम करून दाखवावं व सोलापूरच्या मुलांना इथेच रोजगार मिळावं, IT क्षेत्र आणण्याचा प्रयत्न करावा। धन्यवाद।